बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आंदोलनासंदर्भातली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन आहे। सरकार विरोधात मराठा समाज हा चांगलाच आक्रमक झालेला आहे। सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप करत आज आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाला पोलिसांची परवानगी मात्र नाहीये। त्यामुळे आजच्या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज पंढरपूर आणि सांगलीमध्ये जरांगींची सभा होते आहे। पंढरपूर तालुक्यातल्या सरकोलीमध्ये 10 वाजता ही सभा होणार आहे। तर सांगलीच्या आटपाडीमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता सभा होणार आहे। तर एकीकडे जरांगींची सभा होत आहे, त्यासोबतच सरकार विरोधात मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे आणि सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप करत आज आंदोलन होणार आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी चिथावणीखोर विधान केलंय। तुम्ही कोयते हातात घेणार तर मराठ्यांच्या हातात तलवार येत, असं विधान सोलापूरमधल्या सभेत केलंय। आणि इतकंच नाही तर चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही 96 कुळींच्या नादी लागलायत असं म्हणत बावनकुळेंना इशारा सुद्धा दिलाय। सगळ्याचा कंठ गिरायची ताकद एकट्या मराठ्याच्या सगळ्याचा कंठ गिरू शकते। ते म्हणजे कोयते हातात घेऊ, कोयते हातात घेणार, मराठ्याच्या हातात तलवारी असते, गाडी सुद्धा बसून देणार नाही, धुरळ मारला लागल्यासारखं लागत। इतकं टोकाचं पाऊल उचलायची बावनकुळ्याला काहीच गरज नव्हती। ते आपलं वाटोळं करायला लागले तर आता सोडायचं नाही। बघूयात आता चूक दुरुस्त करत म्हणले केली तर चांगली गोष्ट, तरी आंदोलन 29 ऑगस्ट होणार। बावनकुळ्याची पुरी खोड मोडणार आहे। बावनकुळे 96 कुळीच्या नादी लागला। आता बघ 96 कुळीचं रक्त कसलंय। बावनकुळीचं रक्तच माहित नाही आम्हाला कोणाला, आहे का रे तुम्हाला कोणाला माहित? आम्हाला 96 कुळीचं रक्त माहिती कसलंय। तू आता उगा तुझ्या हातात अधिकार आले म्हणून मागल्यावर करायला लागला, पण तुझ्यामुळं पुरं फडणवीस अडचणीत येणार आहे आता।